टाळ्या मित्रांनो या लाडक्या आपल्या आमदारासाठी, कारण युवकांसाठी बरंच असं योगदान या सन्माननीय गावकर सरांचं असतं. त्याचबरोबर डॉक्टर संदेश मडकईकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती या ठिकाणी ईश्वर यांना करतोय. सन्माननीय डॉक्टर संदेश मडकईकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या भागातील युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि प्रत्येक कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला ज्यांचा सदैव हातभार लागला जातो ते आमचे सर्वांचे लाडके सरपंच बालाजी गावस यांचं स्वागत करण्याची विनंती मी राजू यांना करतोय. सन्माननीय राजू यांना विनंती असेल आमचे सर्वांचे लाडके सरपंच बालाजी गावस यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर आत्ताच या ठिकाणी दाखल होत आहेत या ठिकाणच्या पंच मेंबर स्वाती तिळवे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पंच मेंबर महेश नाईक यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. मंजू पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर पंच मेंबर रवी यांचंही स्वागत प्रशांत नाईक यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. पंच दामू नाईक यांचं या ठिकाणी स्वागत दीप्तेश नाईक यांनी करावं. त्याचबरोबर पंच मेंबर स्वाती तिळवे यांचं स्वागत मंजू यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. ज्ञानेश्वर गावकर यांचं या ठिकाणी स्वागत मंगलदास यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. ज्ञानेश्वर गावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. महेश नाईक यांचं या ठिकाणी स्वागत अभि चव्हाण करतील. सुमित नाईक यांचं स्वागत ईश्वर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. त्याचबरोबर अनंत वेरेकर यांचं स्वागत या ठिकाणी प्रशांत नाईक यांनी करावं. लक्ष्मण कुटकर यांचं स्वागत या ठिकाणी मंजू पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. त्याचबरोबर विशाल तिळवे यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या युनायटेड फोर्स इंडियाच्या वतीने आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय सत्यवान नाईक यांचंही आगमन होतंय. मी राजू यांना विनंती करतोय त्यांचंही त्यांनी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांपैकी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या ठिकाणी या गावचे सरपंच सन्माननीय बालाजी गाव शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं द्याव्यात. भूमिका देवीक नमन. आज आमच्या क्रिकेट याच्या ओपनिंग सेरेमनीक आमच्या मदीं आसा आमचे आमदार डॉक्टर गणेश गावकर, माझे पंच वांगडी तशेंच आमचे दोतोर सगळे मान्यवर आनी खेळगड्यांक म्हजो नमस्कार. चड काय उलयना. दामू आनी तेजे सगळे ते वांगडी जो टुर्नामेंट करता खरेंच आमकां 3 दीस एक सामके बरे उमेदीन वयता. म्हणून हांव दामूचे आनी तेजे सगळे जे वांगडी आसा राजू जावं चिकू जावं सगळ्यांचे कौतुक करता. तशेंच आमच्या उतराक मान दिवन दोतोर डॉक्टर गणेश गावकर आमचे आमदार मुद्दम येयले. तांकां अर्जंट कितें काम आशिल्लें पूण आमच्या रिक्वेस्टाक मान दिवन ते येयले. ह्या बद्दल हांव तांकां देव बरें करूं म्हणटा. तशेंच सगळ्यां कडेन मागता की आमी बरे उमेदीन हे 3 दीस बरे मनोवया आनी सगळ्यांक बेस्ट विशीस म्हणटा आनी थँक्यू. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचे
प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार गणेशजी गावकर, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांक नमस्कार. आज या युनायटेड स्पोर्ट्स इंडिया हांणी आयोजीत केल्ल्या ह्या आयच्या टुर्नामेंटाक, क्रिकेट टुर्नामेंटाक आमचे मदीं हजर आसा आमचे धारबांदोडा पंचायतीचे सरपंच बालाजी उर्फ विनायक गांवस, आमचे हेल्थ ऑफिसर डॉक्टर संदेश मडकयकार आनी सगळ्यांक फुडाकार घेवन तुमकां सगळ्यांक एकठांय करून हो टुर्नामेंट ऑर्गनायज करपी आमचे दामूबाब, बाकीचे सगळे पंच मेंबर्स ह्या पंचायतीचे आनी माचयेर बसले सगळे मान्यवर. खरें म्हणल्यार हांव समजलो कितें आजूच एक दिसाचो कितें तरी कार्यक्रम आसता म्हणून, पूण पयले जाल्यार म्हाका सरपंचान सांगलें की दामूची सगळ्यांक घेवन एकठांय घेवन जी पळय टुर्नामेंट करपाची उमेद पळय आसा न्ही ती 3 दीस चलतली म्हणून. 3 दीस चलतली म्हणटरी बरो चान्स आसा आमकां केन्ना की आजूय पळोवपाक, फाल्यां पळोवपाक आनी परवा ते कन्क्लुडींग आसतलें. एकूच हांव सगळ्यांक तुमकां बरे भशेन शुभेच्छा दितलो. केन्ना वयता आसतना गाडयेन मला दिसतालें की हांगा भुरगीं खेळटा ते, पूण आतां आमी सामके लास्ट एंडिंगाक पावल्या कसल्या पावस सुरू जावपाच्या. एक बरी मेजवानी आनी बरो खेळ सगळ्यांक दाखया, बरे भशेन सगळे एकठांय रावन खेळोन आनी हे 3 दीस फुडले जे पळय आसा ते 3 दिसांक सगळे तुमच्या खेळाच्या क्रिकेट टुर्नामेंटाच्या खेळाक हांव शुभेच्छा दितां की बरे भशेन हॅपिली हो टुर्नामेंट कंप्लीट करूया. तर म्हाका सरपंचान तो फोन केलो थोडोसो, आज म्हाका एक 10-15 मिनटां उशीर जालो. हांव 4 येता म्हणलेलें, कोणाची एक मिटींग आसा म्हणून. तरी आसतना म्हणलें हांव हजेर लायतलो, तुमचे मदीं भितर वयतलो आनी एटलिस्ट टुर्नामेंट चालू करूं येतलो म्हणून. त्या खातीर जास्त भाशण करचे पेक्षा केन्ना फाल्यां परवा ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी जाल्यार खूब वेळ भाशण करूया, जशें खेळटा खेळटा भुरगीं तशें. पूण आज आमी सुरवात करूया आनी एक बरी सुरवात फुडें चालू दवरपाक अशा पद्दतीचो टुर्नामेंट म्हाका दिसता दामबाब आमचो बरो उमेदीन तुमकां सगळ्यांक घेवन हो टुर्नामेंट करता. हें एक सगळ्यांचें मोठें यश आसा आनी त्या यशाक आमी मातशी सुद्दां बाधा येवपा दिनासतना बरे भशेन टुर्नामेंट सक्सेसफूल करुया. म्हाका आपयलो त्या खातीर तुमच्या सगळ्यांचो हांव धन्यवाद दिता तुमकां सगळ्यांक आनी सगळ्या स्टुडंट्सांचो देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस साठी लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपल्या खेळाडूंसह त्या ठिकाणी पिचवर लाईनअप करा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पहिल्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी सन्माननीय आमदार गणेश गावकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी केला जाईल. मित्रांनो, काही दिवसातच पावसाचं आगमन आणि त्या आगमनापूर्वी ही क्रिकेट स्पर्धा या डे नाईट स्वरूपात युनायटेड फोर्स इंडियाच्या वतीनं आपल्यासाठी एक मेजवानी स्वरूपात या ठिकाणी निश्चितपणे दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण दोन्ही बाजूला या ठिकाणी लाईनअप करून घ्यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. तत्पूर्वी हस्तांदोलन या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर या पहिल्या सामन्याची नाणेफेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होईल. हॅलो, या ठिकाणी सर्व खेळपट्टीचं उद्घाटन या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं केली जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विकेटचं उद्घाटन सन्माननीय आमदार त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर
सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन या ठिकाणी मान्यवरांचं होईल आणि त्यानंतर पहिल्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी आमदारांच्या हस्ते या ठिकाणी केली जाईल. युनायटेड फोर्स इंडिया ट्रॉफी 2024 पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्याची या ठिकाणी जवळपास नाणेफेक होताना दिसते आपल्याला. या ठिकाणी श्रीफळ वाढवून खेळपट्टीचं उद्घाटनही सरपंच बालाजी गावस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं गेलंय. तर सन्माननीय आमदार या ठिकाणी सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करून या ठिकाणी ओळख परेड या ठिकाणी करताना दिसत आहेत. आमदार सन्माननीय गावकर साहेब, त्याचबरोबर सरपंच बालाजी गावस, इतर मान्यवर, पंचमेंबर दामू नाईक, पंचमेंबर स्वाती तिळवे, विशाल तिळवे, सत्यवान नाईक, डॉक्टर संदेश मडकईकर. यानंतर आमदारांच्या शुभ हस्ते या पहिल्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, खेळपट्टीच्या मध्यभागी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचं आहे. आमदार या ठिकाणी नाणेफेक झाल्यानंतर सन्माननीय आमदार गावकर या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला दिसतील. थोडासा क्रिकेटचा आनंद या ठिकाणी लुटला जाईल मैदानावरती. मित्रांनो, राजकारणामध्ये अनेक फटकेबाजी आपण पाहिली, मात्र क्रिकेटच्या मैदानावर आमदारांच्या हातात बॅट आणि त्यांना गोलंदाजी करण्यासाठी डॉक्टर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडू बऱ्यापैकी बॅटवर घेतलाय. क्रिकेटवरती प्रेम करणारा असा हा आमदार या ठिकाणी, कारण युवा पिढीला सतत प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या आमदाराकडून केला जातोय. बालाजी गावस यांच्या बॅट मधून हा षटका, अतिशय सुरेख असा फटका या ठिकाणी. आणि चला, मैदानामध्ये आता दोन्ही पंच मैदानामध्ये जातील. नाणेफेकी झालेली आहे आणि सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेतील पहिला सामना या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आमदार गावकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या स्पर्धेच्या निमित्तानं एक त्यांना आठवण म्हणून या स्पर्धेतील सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्माननीय दामू नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांना आठवणीचं प्रतीक या स्पर्धेचं म्हणून देण्यात येईल. दामू नाईक यांना विनंती असेल, सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन आमदार गावकर साहेब यांचा या ठिकाणी गौरव करावा. सन्मान चिन्ह या ठिकाणी दामू नाईक आपल्याला विनंती असेल, आमदार साहेबांना या ठिकाणी सन्मान चिन्ह आपण प्रदान करावं. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके मिलिंद प्रभू यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमदार साहेब यांना सन्मान चिन्ह प्रदान केलं जात आहे. त्याचबरोबर डॉक्टर संदेश मडकईकर यांनाही या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय दामू नाईक यांना.
डॉक्टर मडकईकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. एक सन्मान चिन्ह आमच्या सर्वांचं आठवणीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी रामू नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जात आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल युनायटेड फोर्स इंडियाच्या वतीनं. त्याचबरोबर दामू नाईक आपल्याला विनंती असेल ज्ञानेश्वर नाईक यांनाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. ज्ञानेश्वर नाईक यांचा या ठिकाणी सन्मान करावा. धन्यवाद. या ठिकाणी या ठिकाणी मिलिंद प्रभू यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जातं. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आला त्याबद्दल या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या सामन्याच्या दिशेने जाऊया या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं.